नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन भाजी म्हणजे घरात काय भाजीला नसलं तर शेंगदाणे तरी असतात म्हणून शेंगदाण्याची आमटी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला। हे वाटीवर भाजलेले शेंगदाणे घेतले, हे मीठ घेतलंय, हे धना जिरा पावडर घेतले, हे कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता, 2 मिरच्या, टोमॅटो, हळद, आलं लसूण पेस्ट, हिंग, कोथिंबीर, गरम मसाला आणि चिली पावडर, रेड चिली पावडर काश्मीरी घेतली आणि पाणी आणि तेल एवढं साहित्य लागते। आता कसं करायचं ते दाखवते। आता कढई तापत ठेवते। कढई तापत ठेवली आपण, कढई तापत दे तोपर्यंत हे आता शेंगदाणे वाटून घेऊया मिक्सरमध्ये। त्यात मिरच्या घालूया, हे कूट करून जरा पाणी घालून जरासं वाटून घ्या। थोडं पाणी घालून घ्या। पण वाटून घेतलेलं आहे, जरा जास्तच घालायचं। तेल काढलेलं आहे आता आपण त्यात जिरं मोहरी घालून घ्या। मोहरी घालून जिरं घालून कढीपत्ता घालून टोमॅटो घालून कांदा घालून हलवून घ्या। ते आलं लसूण पेस्ट पण घालूया, ठेचून घेतलेलं ते घालूया आपण। चांगला खरपूस भाजू दे। जरा त्यात फोडून वास येते छान। आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं, मसाला घालून घ्या, जिरं धना पावडर, हे गरम मसाला जरा घालून घ्या, हळद घालून घ्या, आपल्या आवडीनुसार कोणाला केवढं पाहिजे तिखट। मसाला असा भाजून घेतलाय। आता त्यात आपण आता हे शेंगदाण्याचं कूट केलेलं पाणी घालूया। थोडं पाणी घालून घ्या आणि मस्त झाली अशी शेंगदाण्याची आमटी करून घ्यायची। ही आमटी झालेली आहे, गॅस बंद करूया आपण आता सर्व। शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे, मस्त होते। अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।